नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती। तर कोकण कृषी विद्यापीठाच्या जाहिरातीबद्दल किंवा रिक्त जागांबद्दल आजच्या व्हिडिओमधून आपण माहिती वगैरे पाहणार आहोत। सो सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहून घ्या आणि हा जाहिराती संदर्भात अपडेटेड व्हिडिओ आहे, जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली नाही आहे। सो या सर्वांची काळजी वगैरे सगळ्यांनी घ्या। बट महत्त्वाची अपडेट आहे, येत्या कालावधीमध्ये जवळपास गट क आणि ड संवर्गाची 703 अथवा 9 पदे या ठिकाणी भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते। त्यामुळं व्यवस्थित पाहून घ्या कुठली अशी पदे आहेत, त्यानंतर त्याच्यासाठी पात्रता वगैरे काय लागणार आणि त्यासोबत बघायला गेलं तर रिक्त जागा काय आहेत ते सगळ्यात पहिलं जाणून घेऊयात। आणि त्या अगोदर नवीन असेल तर सबस्क्राईब अवश्य करून घ्या व्हिडिओला। ओके, सो सरळ आपल्या टॉपिककडे वळूयात। आपण बघायला गेलं तर इथं एक RTI केलेलं होतं, तर त्या RTI अंतर्गत जी रिक्त पदे सध्याला स्थित आहेत, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे रत्नागिरीला आहे, दापोलीला। तर सद्यस्थितीमध्ये जवळपास बघायला गेलं तर या ठिकाणी पाहू शकता की जी काही सद्यस्थितीमध्ये रिक्त पदे आहेत ज्याच्यामध्ये अ आणि ब संवर्ग सोडलात तर क संवर्गाची 105च्या जवळपास पदे आहेत आणि ड संवर्गाची 305 ही एवढी पदे सद्यस्थितीमध्ये रिक्त आहेत। आणि याच्या अंतर्गत कुठली कुठली पदे भरण्याची शक्यता आहे याबद्दल जर माहिती वगैरे पाहायला गेलं तर त्याची माहिती थोडंफार बघा। ही जी ॲड वगैरे बघताय ही क आणि ड संवर्गाची आहे, परंतु ही जुनी ॲड आहे। ओके, 2025ची ही जुनी ॲड आहे। ओके, यातले जे काही पदं वगैरे आहेत ती पदे ही पुढच्या फ्युचरमध्ये इन फ्युचरमध्ये भरण्यात येतील असं तुम्ही गृहीत धरू शकता। अथवा तुम्ही त्या पदासाठी वगैरे तयारी वगैरे करत असाल तर इथं या पदांची पात्रता वगैरे दिलेली आहे, पाहून घ्या। त्याचा पेपर पॅटर्न वगैरे दिलेला आहे। ओके, ही जुनी जाहिरात आहे। सहसा तरी या जाहिरातीमध्ये बदल झाला म्हणजे फक्त एवढाच होईल की जागा वगैरे वाढतील आणि त्यांच्या पात्रतेमध्ये जर काही बदल झालं तर ते पात्रता वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड वगैरे केली जाईल। सो काळजी नका करू, पण सहसा तरी 90% जुन्या ज्या जाहिराती असतात त्याच जाहिरातीनुसार पात्रता वगैरे तुमची ठरवली जाणार। आणि जी एजन्सी आहे परीक्षा घेणारी TCS अथवा IBPS या दोनच एजन्सी अंतर्गत तुमच्या त्या ठिकाणी परीक्षा वगैरे घेतल्या जातील। तर हा एक छोटासा व्हिडिओ होता, माहितीपूर्ण वाटला बट म्हणून बनवला। सो जेवढं होईल तेवढं लाईक आणि सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, जेवढे होतील तेवढे अपडेट मी तुम्हाला या पदभरती संदर्भात प्रोव्हाइड वगैरे करत असतो। सो बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत भेटूयात पुढच्या भागामध्ये। धन्यवाद।